नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण सुरुवात करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण समरूपता। या प्रकरणाची आजपासून सुरुवात करतोय। बोर्ड परीक्षा 2023 च्या अनुषंगाने जर विचार केला तर बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात, म्हणून हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे। तर या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण जे 4 महत्त्वाचे गुणधर्म आहेत ते आपण बघून घेणार आहोत। ओके, बघा सराव संच 1.1 समजून घेण्याच्या अगोदर हे 4 गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत। जर हे 4 गुणधर्म आपल्याला नाही समजले तर सराव संच 1.1 सुद्धा नाही समजणार। त्यामुळे हे 4 गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत। अगोदर हे 4 गुणधर्म आपण समजून घेऊ आणि त्यानंतर सराव संच 1.1 आहे त्यावर चर्चा करू। ओके, तर आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि गणित भाग 1 आणि 2 च्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या सराव संचांच्या जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिली, त्यावर क्लिक करून तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघू शकता। बघा हे 4 गुणधर्म खूप महत्त्वाचे, हे समजले नाही तर सराव संच 1.1 समजणारच नाही। त्यामुळे हे गुणधर्म समजून घेऊयात। यातला पहिला गुणधर्म काय आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। समजा दोन त्रिकोण आहेत, हा एक ABC आणि PQR, यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आता या दोघांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे काय बाबा? क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे दोघांच्या क्षेत्रफळांचा भागाकार। हा कसा येतो? हे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढेच असते। म्हणजे पाया आणि उंची यांचा गुणाकार जो आहे त्याचं जे गुणोत्तर आहे तेवढंच गुणोत्तर यांच्या क्षेत्रफळांचं असणार आहे। आता हे आपण नीट प्रॅक्टिकली समजून घेऊयात बरं का। बघा कसं, आता दोन त्रिकोण आहे, इथं काय सांगितलं? क्षेत्रफळांचे गुणोत्तर। मग अगोदर दोघांची क्षेत्रफळ काढून घेऊ। समजा एरिया ऑफ त्रिकोणी ABC माझ्याकडे आहे। ABCचं क्षेत्रफळ काय? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आता ABCचा पाया काय? BC, ABCचा पाया BC आणि गुणिले उंची काय बाबा? AD, BC गुणिले AD। आता एरिया ऑफ त्रिकोण PQR कडे वळूयात। आता PQRचा पाया काय? QR आहे। 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, त्यातला PQRचा पाया QR आहे आणि PQR ची उंची काय? PS, PQ नाही बरं का, उंची आहे ती PS, लंब असणारे उंची PS। मग 1/2 गुणिले QR गुणिले PS, दोघांचे क्षेत्रफळ काढले बरं का। आता आपल्याला काय करायचं आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं? यांच्या क्षेत्रफळांचा भागाकार काय येतो तो बघून घेऊयात बरं का। एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर ABCचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले BC गुणिले AD आणि भागिले PQRचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले QR गुणिले PS लिहिलं। आता याच्यानंतर बघा 1/2 काय समान आहे, तो काय होणार? कॅन्सल होणार। मग तो कॅन्सल झाल्यावर आपल्याकडे उरलं काय बघा? एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय उरलं बघा? BC गुणिले AD, वर काय उरलंय? BC गुणिले AD आणि खाली काय उरलंय? QR गुणिले PS। तर हे गुणोत्तर झालं बरं का। आता हे गुणोत्तर काय झालं बघा, नीट आता समजून घ्या बरं का। आता हा बॉक्स समजून घ्या की या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ABC आणि PQR ते काय आलं? BC गुणिले AD, BC म्हणजे पाया गुणिले AD उंची आहे, भागिले QR गुणिले PS म्हणजे याचा पाया गुणिले उंची। आलं का लक्षात? म्हणजे ABCचा पाया गुणिले उंची दिसतंय वर, पाया BC गुणिले उंची वर दिसतंय आणि खाली QRचा पाया गुणिले उंची दिसते, PQRचा पाया गुणिले उंची आपल्याला या ठिकाणी दिसते। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं आलं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या मध्ये गुणाकार आहे, गुणोत्तर एवढे असते। ओके, म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची। म्हणजे आता तुम्ही काय करायचं? हे एवढं सगळं दुकान लिहित बसायचं नाही, हा एवढं सगळं डायरेक्ट हे लिहायचं तुम्हाला, हे डायरेक्ट सूत्र। असे दोन त्रिकोण आले तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाबा पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची। या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS। समजा आपल्याकडे आणखी दोन कुठले तरी त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण घेतला ज्याचं नाव आहे ABM घेऊ आणि उंची जी आहे
AS आहे. ओके, दुसरा एक आपल्याकडे समजा काटकोन त्रिकोण आहे, त्याचा त्याचं जे नाव आहे समजा त्याचं आपण घेऊ PQR घेऊ. ठीक आहे. आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय लिहिणार? एरिया ऑफ त्रिकोण ABM भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR. हे कसं लिहिणार? आता आपण डायरेक्ट लिहायचं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. डायरेक्ट पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. कारण दोन त्रिकोण असेल कुठले पण त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता ABMचा पाया काय? BM गुणिले उंची काय? AS. ठीक आहे, भागिले PQRचा पाया बघा, पाया QR आहे आणि उंची काय? PQ आहे. पाया QR गुणिले उंची काय बाबा? PQ. असं आपण लिहू शकतो, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. तर अशा प्रकारे हा गुणधर्म आपल्याला वापरता येऊ शकतो. आता यावर प्रश्न कसे विचारले जातील ते पण महत्त्वाचं आहे. प्रश्न काय बाबा? समजा तुम्हाला इथं BM देतील 10, AS देतील 5, QR देतील 6, PQ देतील 3 आणि काढा गुणोत्तर. मग काढा, लिहा BM गुणिले AS. BM 10 गुणिले AS 5, 10 गुणिले 5. QR गुणिले PQ, QR 6, PQ 3, 6 गुणिले 3. 10 पंचे 50, 6 18. दोघांना 2ने भाग लावला, 50च्या निम्मे 25, 18च्या निम्मे 9, 25/9. तर असं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो या प्रकारचा. ठीक आहे. आता आपण पुढचा जो दुसरा गुणधर्म आहे, दुसरा, तिसरा, चौथा, हे गुणधर्म आता आपण समजून घेऊयात. बघा, दुसरा गुणधर्म आपल्याकडे काय दिसतोय की समान उंचीचे त्रिकोण. लक्षात घ्या, दोन त्रिकोण आहेत, त्यांची जर उंची समान असेल, काय समान असेल? उंची जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतात. बघा, आता मी एक वाक्य सांगतोय, ते लिहून घ्या वाटलंच तर थोड्या वेळाने, व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. आता उदाहरणार्थ बघा, दोन त्रिकोण आहेत आणि त्यांची उंची समान आहे. आता समजा मी एक आकृती काढतो या ठिकाणी, ही आकृती आपण काढू. त्या आकृतीला नाव देतो ABC आणि इथं नाव देतो एक D काढला मी. बरं, हा D काढला. आता याच्यामध्ये दोन त्रिकोण आहेत समजा. एरिया ऑफ त्रिकोण ABD भागिले एरिया ऑफ त्रिकोण ACD. ABD आणि ACD दोन त्रिकोण आहेत इथं. बरं का, आता तसं बघायला गेलं तर ह्या आकृतीमध्ये एकूण 3 त्रिकोण आहेत. एक हा छोटा त्रिकोण ज्याचं नाव आहे ABD, त्याला मी 1 नंबरचा त्रिकोण देतो. दुसरा 2 नंबरचा त्रिकोण, त्याचं नाव आहे ACD. असे 2 त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि तिसरा जो त्रिकोण आहे हा मोठा ABC. 3 त्रिकोण आहेत. ओके, आता यातल्या आपल्याला काय करायचं आहे? ABD आणि ACD या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. तसं जर आपण पहिला गुणधर्म जर बघितला तर तो काय येतो? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. चला आपण यांचं गुणोत्तर असंच लिहू. चला सुरुवातीला याप्रमाणे, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता 1 नंबरच्या त्रिकोणाचा पाया काय बाबा? BD आहे आणि उंची काय? AD आहे. पाया काय बाबा तुमचा? BD गुणिले उंची काय बाबा त्याची? AD आहे, भागिले 2 नंबरचा जो तुमचा ACD त्रिकोण आहे त्याचा पाया काय बाबा? CD आहे किंवा DC आहे बाबा. CD गुणिले उंची काय बाबा त्याची? AD आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, उंची AD कट होणार. ओके, कारण समान दिसते. AD जी आहे ती कट झाली. मग तुमचं उत्तर काय आलं? एरिया ऑफ त्रिकोण ABD भागिले एरिया ऑफ त्रिकोण ACD बरोबर BD भागिले CD. आता BDचा जर विचार केला तर BD काय आहे? 1 नंबरच्या त्रिकोणाचा पाया, वरच्या त्रिकोणाचा पाया. आणि CD काय आहे? हा ACD जो खालचा त्रिकोण आहे त्याचा पाया आहे. म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया भागिले पाया. जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळ जर दोन त्रिकोणांच्या उंची समान असेल, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे उत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. ओके, उंची समान तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया येतं. ओके, आता तिसरा जो गुणधर्म आहे, गुणधर्म 3, समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण. ओके, त्रिकोण याच्याच अपोजिट आहे. जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतात. काय बाबा? जर पाया समान असेल ना तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण काय म्हटलं? पायांच्या प्रमाणात. आणि पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात. बघा, उदाहरणार्थ आपण बघू. समजा माझ्याकडे इथं त्रिकोण आहे अशा प्रकारे आपण ही आकृती काढू. इथं आहे A, इथं आहे B, इथं आहे C, इथं आहे D. ओके,
आता इथं कुठले त्रिकोण आहे, एक आहे ABC त्रिकोण बरं का, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD आपण बघू BCD, हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बघा ABC. आता वरच्या दोन त्रिकोणाचा जर तुम्ही विचार केला बरं का, वरच्या दोन त्रिकोणाचा तुम्हाला जर बोर्डावर जर प्रश्न आला तर डायरेक्ट आपण काय करू शकतो, हेच लिहायचं डायरेक्ट, हे वरचं नाही लिहत बसायचं की बाबा क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येणार. ओके, आता इथं जर आपण बघितलं तर इथं पाया समान असेल, आता पाया BC समान आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये, त्रिकोण ABCचा पाया BC येतो आणि खाली जो तुमचा त्रिकोण BCD आहे त्याचा पाया पण काय येतो BC येतो. पण आपण हा गुणधर्म वापरू अगोदर, दोन त्रिकोण आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसं येतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची आपल्याला माहिती आहे. मग ABCचा पाया काय BC, ABCचा पाया BC गुणिले उंची काय बाबा AB येते, AB आले. ठीक आहे, त्याच्यानंतर जो BCD खालचा त्रिकोण आहे BCD, त्या BCDचा पाया काय येतो BC येतो, मग इथं लिहून टाका BC गुणिले BCDची उंची काय CD येते. ठीक आहे, आता या दोघांमध्ये BC पाया कसा आहे समान आहे, मग डायरेक्ट क्षेत्रफळांचे गुणोत्तर AB छेद CD येणार. मग इथं लिहा एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर AB छेद CD. ठीक आहे, AB छेद CD. तर आता मी हे रफ करतो बघा. आता या खालच्या दोन त्रिकोणांमध्ये काय समान होता, हा तुमचा BC काय समान होता, पाया समान होता. ओके, मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर डायरेक्ट उंची भागिले उंची लिहिलं. ABC जो आहे त्रिकोण त्याची उंची AB आणि खालचा जो त्रिकोण BCD आहे त्याची उंची CD. वरच्या गणितामध्ये या दोन त्रिकोणांची AD ही उंची समान होती म्हणून त्यांचं क्षेत्रफळ डायरेक्ट पायांच्या प्रमाणात आलं. मग एक नंबरचा जो वरचा त्रिकोण होता त्यांचा पाया होता BD आणि जो खालचा जो 2 नंबरचा त्रिकोण होता ACD त्याचा पाया होता CD. मग हे तीन गुणधर्म तुम्हाला फळ्यावरती दिसतात. पहिला जो गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची येतं. जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात म्हणजे पाया भागिले पाया येणार आणि जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची म्हणजे उंचीच्या प्रमाणात येतात. आणि गुणधर्म नंबर 4 जो आहे तो मी तुम्हाला तोंडी सांगतो, तुमच्या लगेच लक्षात येईल, एकदम सिंपल आहे. जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल, काय, जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळ सारखे असतात बरं का. पहिला गुणधर्म काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया, पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची आणि पाया आणि उंची दोन्हीही समान असतील तर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी येतात, त्यांचं गुणोत्तर एकाच एक येतं. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. इथं उंची पाया व उंची समान नसताना, पाया उंची समान जर नसेल तर हे, उंची समान असेल तर हा गुणधर्म, पाया समान असेल तर हा आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळांची गुणोत्तर सारखे. तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, यस. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या तर बघा या ठिकाणी सराव संच जो आहे आपला, सराव संच 1.1 जो आहे त्यातली मी पहिली 3 गणितं बोर्डावर लिहिलेली आहेत. तर आता ही बघून घेऊयात. चला, पहिलं गणित काय आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बरं का, पहिला प्रश्न सोडवायला घेऊ. आता एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे म्हणजे एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. ओके, म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिले, दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दिले आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं आपल्याला काय करायचं आहे, गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर जास्त टेन्शन नाही घ्यायचं. ओके, मग आता या ठिकाणी घेऊ एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दोन त्रिकोण आहेत ना, क्षेत्रफळ A1, दुसरी गोष्ट पाया जो आहे त्याला आपण बेस म्हणतो तो B1 आणि उंची ज्याला आपण इंग्लिशमध्ये हाईट म्हणतो म्हणून H1 मानू. बरं का, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, पाया B1, उंची H1 मानू. आणि दुसरा जो त्रिकोण आहे, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एकाचा जर A1 घेतलं तर दुसऱ्याचं A2 घ्या.
एकाचा पाया B1 तर दुसऱ्याचा पाया B2 घ्या. एकाची उंची H1 तर दुसऱ्याची उंची काय करा H2 मानू. ओके, चला मानून घेऊया. झालं. आता आपल्याकडे काय काय बघा. एका त्रिकोणाचा पाया 9, उंची 5 आहे. म्हणजे समजा B1 पाया किती बाबा 9, 9 आपल्याकडं. उंची जी आहे H1 बरोबर किती आपल्याकडे दिलेले आहे 5 आहे. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 तो 10 आहे. आणि दुसऱ्या त्रिकोणाची जी उंची आहे ती 6 आहे. म्हणजे H2 बरोबर किती 6. झालं. आता आपला जो गुणधर्म आहे तो काय. पहिला गुणधर्म मी तुम्हाला सांगितलाय बघा. काय सांगितला. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग इथं लिहायचं बरं का. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार, गुणोत्तराच्या कुठलं गुणधर्म, गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार काय सूत्र तयार होईल. या दोघांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2 हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहून ठेवा बरं का. A1 चा पाया काय B1 गुणिले उंची काय H1 भागिले A2 चा पाया काय बाबा B2 गुणिले उंची काय H2. एकदम सोपं आहे मित्रांनो. क्षेत्रफळांचा गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. बाकी काय मोठा एव्हरेस्टवर झेंडा नाही लावला. एकदम सिंपल आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता B1 किती 9, H1 5, 9 गुणिले 5 भागिले B2 गुणिले H2 किती 10 गुणिले 5. B2 किती 10 आणि 6 आहे 6. ओके, 9 5 45 आणि 10 6 60. 45 आणि 60 कितीच्या पाड्यात येतात 15च्या. 15 त्रिक 45, 15 चौक 60 म्हणजे किती आलं बाबा 3/4 आलं. म्हणून या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3/4 असणार आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. पहिला प्रश्न बघितला स्क्रीनशॉट मारून घ्या. आता लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे आता आपण आपली गाडी वळून घेऊयात. ओके, तर मी पुसतो. हे सगळे प्रश्न नीट वहीत लिहून घ्या. आपण रोज बघणार आहोत. आता सगळा सिलेबस होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, आता आपण काय करू. पुढचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊयात. पुढचा प्रश्न जो आहे त्याच्याकडे जाऊयात. आपण सगळे प्रश्न बघणार आहोत बरं का. लक्षात घ्या, सगळे प्रश्न बघणार आहोत बोर्ड परीक्षा होईपर्यंत. हा, रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त 10वी साठी फिक्स आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता यायचं 10वीच्या विद्यार्थ्यांनी. आता दुसरा मुद्दा. आकृतीत BC लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4 आहे, AD बरोबर 8 आहे, तर ABC छेद ADB यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता बघा, दोन त्रिकोण आहेत. 4 गुणधर्म मी तुम्हाला सांगितले. पहिला गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. इथं बघितलं. दोघांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. दोघांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया. आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळ एकरूप असतात. आता बघा, या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे इथं पहिले चेक करायचं बरं का. या प्रकारचं गणित आलं पहिलं चेक करायचं की दोघांमध्ये समान काय, पाया का उंची. बघा, या दोन त्रिकोणाचा जर विचार करा. एक त्रिकोण वर आहे ज्याला मी 1 नंबरचा त्रिकोण म्हणतो. चला, दुसरा जो 2 नंबरचा त्रिकोण खाली आहे. आता 1 नंबरच्या त्रिकोणाचा पाया काय AB आहे आणि उंची काय BC आहे. इथं आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ABC म्हणजे 1 नंबरचा वरचा त्रिकोण आणि एरिया ऑफ त्रिकोण ADB म्हणजे खालचा 2 नंबरचा त्रिकोण. यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. दोघांमध्ये समान काय बघा. याचा पाया जर बघितला तुम्ही ABCचा वरच्या 1 नंबरच्या त्रिकोणाचा पाया AB, उंची BC. खालचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया काय रे खाली, तर डोकं त्याचं खाली आहे म्हणजे पायवर पाया AB. 2 नंबरच्या त्रिकोणाचा पाया AB आणि उंची काय AD. आता दोघांमध्ये पाया समान आहे का उंची. बघा, वरच्या त्रिकोणाचा पाया तुमचा काय AB आहे. हा AB वरच्या त्रिकोणाचा पाया आणि खालच्या त्रिकोणाचा पाया पण AB आहे. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे. मग पाया समान तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतं. मग डायरेक्ट तुम्ही लिहा एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB. या दोन त्रिकोणाचा काय समान आहे, पाया समान आहे. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. मग ABCची उंची काय बाबा BC आहे. ओके, भागिले खालचा जो त्रिकोण आहे ADB त्याची उंची जी आहे ती AD आहे. इथं वाटलंच तर कंसात लिहा, कारण
समान पाया असलेले त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण किंवा समान पाया असलेले त्रिकोण. ओके. आता आपल्याकडे BC किती रे बाबा? BC कुठे गेला? BC माझ्याकडे 4 आहे, इथं दिले. आणि भागिले AD किती बाबा? AD 8 आहे. आता 4 × 4, 4 × 2 = 8, विषय संपला. हे गुणोत्तर आलं 1/2. एवढा सोपा प्रश्न आहे ना, IMP प्रश्न आहे. या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. ओके, लक्षात घ्या. आता यानंतर हा 3 नंबरचा जो प्रश्न आहे, या आकृतीमध्ये काय काय दिलं बघा, या 3 नंबरच्या प्रश्नाच्या आकृतीमध्ये. पण या 3 नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी मला हे पुसावं लागेल, रफ करावं लागेल, कारण हा प्रश्न थोडासा मोठा आहे. ओके, त्याच्यामुळे आता मी हे जे आहे ते रफ करतो. ओके, पुसतो. यस, सोपा आहे प्रश्न, एकदम छान आहे. 2 नंबरचा. आता 3 नंबरचा प्रश्न आपण बघू. आपला पहिला दुसरा झाला, आता तिसरा प्रश्न जो आहे तो त्याच्याकडे आता आपण वळूयात. यात काय दिलंय बघा. या प्रश्नात दिलेले आपल्याला PQ 6 दिलाय. कुठे गेला रे PQ? अरे हा PQ 6 दिलाय. नाही, कुछ तो गडबड आहे. PQ 6 नाही पाहिजे रे. जर आपण चेक करू खरंच PQ 6 आहे का, काय गडबड होती ना बळा. हां, RQ 6 आहे बरं का, PQ नाही, RQ 6 आहे. कारण PQ कसे काय देणार? RQ 6 आहे. ओके, RQ 6, PS 6 आणि PR 12 आणि QT काढा. बघा RQ कुठे गेला? R इथं, Q इथं, हा 6 आहे बाबा. ओके, RQ 6 आहे. PS किती कुठे गेला? PS पण 6 आहे. हा जो लंब दिलाय तो PS पण 6 आहे. PR 12 आहे. हा PR जो आहे ना तो 12 आपल्याला या ठिकाणी दिलाय. तर आपल्याला QT काढायचे. QT. आता हा या ठिकाणी त्रिकोण एकच दिसतोय मोठा, तुमचा PQR जो त्रिकोण आहे तो. या PQR त्रिकोणाचा तुम्ही पाया जर बघितला तर RQ आहे आणि उंची बघितली तर तुम्ही PS आहे. तुम्ही असा घेऊ शकता, म्हणजे 2 दृष्टिकोनातून याचा विचार करू शकताय पाया आणि उंचीच्या अनुषंगाने. बघा, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्ही 2 प्रकारे लिहू शकताय. समजा त्रिकोण ABC मध्ये बरं का, त्रिकोण PQR मध्ये किंवा एरिया ऑफ त्रिकोण PQR आपण काढू. चला, पहिली गोष्ट काय काय आहे दिले ते बघा. RQ दिलेलं आहे तुम्हाला 6, त्याच्यानंतर तुम्हाला PS बरोबर 6, PR बरोबर 12 आणि आपल्याला QT काढायचं आहे. आता समजा एरिया ऑफ त्रिकोण PQR तुम्ही काढायचा जर विचार केला तर सूत्र काय येते एरिया ऑफ त्रिकोण PQRचं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. कुठल्याही त्रिकोणाच्या क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर ते काय येतं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता 1/2 गुणिले पाया काय बाबा? तुमचा RQ आणि उंची जी आहे ती तुमची काय असणार आहे? PS आहे. पाया जो आहे तो तुमचा RQ गुणिले उंची PS. या ठिकाणी तुमची उंची जी आहे ना ती PS असताना हे सूत्र आहे. उंची PS जेव्हा असेल त्यावेळेस तुमचं हे सूत्र येणार आहे. पाया तुमचा RQ असणार आहे, उंची PS असणार आहे आणि क्षेत्रफळ काढा. 1/2 गुणिले RQ किती? 6 आणि PS 6. 6 गुणिले 6 बेक के बे बेत्रिक 6 आणि सायत्रिक 18. म्हणजे तुमचा एरिया ऑफ त्रिकोण APQ बरोबर काय आला? या ठिकाणी 18 आलेला आहे. झालं. आत्ता दुसरी गोष्ट, तुम्ही अजून वेगळ्या प्रकारे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकता. बघा, या आकृतीमध्ये जर तुम्ही पाया RQ घेतला, उंची PS असताना, किंवा तुम्ही असं म्हणाल पाया उंची PS व पाया RQ असताना व पाया RQ असताना हे सगळं केलं तुम्ही, परंतु ज्या वेळेस तुम्ही पाया जर तुम्ही PR घेतला, बघा पाया जर तुम्ही PR घेतला, या त्रिकोणाला असं तुम्ही उलट केलं ना, उलट बघा, इथं R आहे, इथं T आहे, इथं P आहे आणि हा Q आहे. लंब, हा लंब आहे ना, म्हणजे ही उंची QT उंची. आणि जर तुम्ही पाया RP घेतला किंवा PR पाया घेतला तर तुमची उंची QT येणार आहे, TQ, आणि ती तुम्हाला भेटणार आहे. बघा, मग एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया PR घ्या, उंची QT घ्या. पाया PR घेतला, उंची काय घेतली? QT घेतली. ओके, पाया PR गुणिले उंची QT. मग इथं लिहा उंची QT व पाया PR असताना व पाया PR असताना. ठीक आहे, असताना. आता बघा, एरिया ऑफ त्रिकोण PQR 18 आलं इकडं, बरोबर 1/2 गुणिले PR किती आपल्याकडे? PR 12 आहे गुणिले QT. बघा, बेक के बे बेसक 12
18 बरोबर 6 गुणिले क्यूटी 6 क्यूटी, 6 गुणिले इकडे आले भागिले 18 भागिले 6 बरोबर क्यूटी. मग तुमचा क्यूटी बरोबर किती, 7×18, क्यूटी किती आलं तुमच्याकडे 3 आलं. तर ही एक पद्धत आहे. ॲक्च्युली हे गणित तुम्ही आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. आणखी बऱ्याच मेथड्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही हे गणित सोडवू शकता. ओके, तर ही 3 गणितं मी तुम्हाला लिहून दिलेत, बघितलेत आपण. आता यांचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, यस. तर मित्रांनो, आता चौथा आणि पाचवा हे 2 शेवटचे प्रश्न आहेत या सराव संच 1.1 मधले, ते आपण समजून घेऊयात. बघा या ठिकाणी हा जो 4 नंबरचा बघा या ठिकाणी प्रश्न जर आपण बघितला तर या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की आकृतीमध्ये एडी समांतर बीसी, बघा एडी पॅरलल बीसी, एडी आणि बीसी एकमेकींना समांतर आहेत. ओके, तर आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एबीसी हा जो आतमध्येच येतो त्रिकोण तो, आणि दुसरा बीसीडी, बीसीडी हा दुसरा त्रिकोण. मग या चौथ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर या चौथ्या प्रश्नामध्ये काय समान आहे 2 त्रिकोणांचा ते बघूयात आपण. आकृतीमध्ये एबीसीचा जर विचार केला तुम्ही, ए इथे, बी इथे, सी इथे, हे 3 बिंदू तुम्ही बघा, नीट बघा. हा ए बिंदू आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. तिघांचा मिळून एबीसी त्रिकोण झाला आहे. त्याचा पाया काय आहे, बीसी आहे, आणि उंची जी आहे ती एपी आहे. दुसरा जो त्रिकोण बीसीडी आहे हा बी आणि सी आणि इथं हा डी पॉईंट जर तुम्ही बघितला, ह्या यांचा मिळून हा त्रिकोण बघा, याचा पाया बीसी आहे, उंची तर काय दिसत नाहीये. आता या 2 त्रिकोणांचा जर विचार केला, ए बी आणि सी, आणि दुसरा डी बी आणि सी, दोघांचा बीसी पाया समान आहे, एबीसीचा पाया बीसी समान आहे आणि डीबीसीचा पाया बीसी समान आहे. दोघांचा पाया या ठिकाणी समान आहे. चला, पाया समान आहे. उंचीचा विचार केला तर या 2 समांतर रेषा येतात आणि या 2 समांतर रेषांमध्ये हे दोन्ही त्रिकोण येत आहेत. दोन्ही त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात. तर जे 2 त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात त्यांची उंची सुद्धा समान असते. म्हणजे या 2 त्रिकोणांचा पाया बीसी तर समान आहे, त्याचबरोबर उंची सुद्धा समान आहे. मग या ठिकाणी लिहायचं त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी यांचा पाया बीसी समान आहे, समान आहे. ओके, तसेच हे 2 त्रिकोण कशात येतात, समांतर रेषांमध्ये येतात, समांतर रेषांमध्ये आहेत, म्हणून यांची उंची समान आहे, उंची सुद्धा समान आहे. ओके, मग पाया आणि उंची जर समान असेल तर या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी हे गुणोत्तर 1/1 येतं. जर 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ सारखे असतात किंवा गुणोत्तर 1/1 येतं. कारण पाया व उंची समान असलेले त्रिकोण, पाया व उंची समान असलेले त्रिकोण, ओके, असलेले त्रिकोण, पाया व उंची समान असलेले त्रिकोण, याचाच अर्थ असा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बरोबर 1:1. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. तर असं आपल्याला इथं थोडंसं डिटेल्समध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, तर हा प्रश्न याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, कारण मला आता हा प्रश्न सोडवायचा आहे. ओके, हा प्रश्न सांगायचा, एक्सप्लेन करायचा थोडासा. ठीक आहे, झाला असेल. आता याला मी रफ करतो. 5 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न जरा नीट आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याला, कारण बरेच प्रश्न एका ह्याच्यात आलेले आहेत. पहिला मुद्दा, 2 त्रिकोण आहेत PQB आणि PBC. 5वा प्रश्न बघतोय. एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC. PQB आणि PBC बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, इथं AD लंब BC आहे, PQ लंब BC आहे. तर ही 4 गुणोत्तर काढायचे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या पहिल्या याच्यामध्ये PQB कुठे शोधा, P इथं आहे, Q इथं आहे आणि B इथं आहे. हा छोटासा त्रिकोण PQB म्हणजे हा एक छोटा त्रिकोण आहे. आणि दुसरा PBC हा एक दुसरा मोठा त्रिकोण आहे. हे काय करा माहिती आहे का, या 2 त्रिकोणांमध्ये चेक करायचे पाया आणि उंची समान आहे का. बघा इथं जर तुम्ही बघितलं
पी क्यू बी या हा जो त्रिकोण जो मी कलर मारला आहे त्याचा पाया काय तुम्हाला बी क्यू दिसतोय आणि उंची काय दिसते पी क्यू दिसते. ओके चला, दुसरा जो त्रिकोण आहे पी बी सी याचा पाया काय दिसतोय बघा बी सी दिसतोय एवढा मोठा आणि उंची पी क्यू दिसते. ओके, पाया उंची दोघांचं चेक केलं. आता दोघांचा फक्त पाया बघू. ह्या कलर दिलेल्या छोट्या त्रिकोणाचा पाया काय बी क्यू आहे आणि मोठा त्रिकोण जो पी बी सी आहे त्याचा पाया काय तुम्हाला या ठिकाणी बी सी दिसतोय. पाया समान आहे का? नाही, एकाचा बी क्यू दुसऱ्याचा बी सी. आता उंची चेक करा. हा जो कलर दिलेला त्रिकोण आहे त्याची उंची काय बाबा पी क्यू आहे आणि त्रिकोण पी बी सी हा जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची पण पी पासून मोजणार पी क्यू आहे. म्हणजे दोन त्रिकोणांची उंची समान आहे. मग उंची समान येतं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येतं? पाया भागिले पाया, पायांच्या प्रमाणात येतं. हे मी तुम्हाला सांगितलंय. म्हणून या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाया भागिले पाया येईल. मग पी क्यू बीचा पाया काय बी क्यू भागिले पी बी सीचा पाया काय बी सी. कारण काय समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, दोन त्रिकोणांची उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया. दुसरं जे गुणोत्तर आहे पी बी सी आणि ए बी सी, एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी. ठीक आहे, आता पी बी सी कुठे आहे? पी इथं, बी इथं, सी इथं, हाच त्रिकोण. ए बी सी कुठला? हा मोठा त्रिकोण. ओके, आता पी बी सीचा पाया तुम्हाला माहिती आहे बी सी उंची पी क्यू. ए बी सी जो मोठा त्रिकोण आहे त्याचा पाया काय असणार आहे? बी सी असणार आहे आणि उंची काय असणार आहे? ए डी असणार आहे. ठीक आहे, आता आपण दोघांचा फक्त पाया चेक करू. आता वरचा जो पी बी सी जो त्रिकोण आहे हा पी बी सी त्याचा पाया काय आहे? बी सी आहे आणि खालचा जो ए बी सी जो त्रिकोण आहे ए बी सी त्याचा पाया पण काय बी सी आहे. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे जो बी सी आहे. मग पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. मग वर पी बी सीची उंची लिहा. हा जो पी बी सी जो आहे त्याची उंची येते पी क्यू, लिहून ठेवा. आणि ए बी सी जो त्रिकोण आहे हा मोठा ए बी सी त्याची उंची ए पासून मोजायची. डोकं ए ठिकाणी, मग ए पासून उंची ही खाली आली डी, ए डी, ए डी. हे असं का आलं? कारण समान पाया आहे दोघांचा, समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, समान पाया असलेले त्रिकोण काही लिहिलं तरी चालेल. तिसरा जो पॉइंट आहे आपल्याकडं तो आहे ए बी सी छेद ए डी सी, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी आहे. आणि चौथा जो आहे आपल्याकडं तो आहे आपल्याकडे ए डी सी छेद ए क्यू पी क्यू सी, एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी. ठीक आहे, आता हे दोन गुणोत्तर बघू. पहिलं वरचं बघू, ए बी सी आणि ए डी सी. ए बी सी म्हणजे हा मोठा त्रिकोण आपल्याला माहिती आहे. ए बी सी म्हणजे ए बी आणि सी हा मोठा त्रिकोण. ठीक आहे, दुसरा आहे पी क्यू सी. पी क्यू सी हा छोटा त्रिकोण, सॉरी ही तर ए डी सी. वर काय ए बी सी आहे आणि खाली काय ए डी सी आहे. ए डी सी हा त्रिकोण बरं का, ज्याला मी कलर देतोय हा ए डी सी. मोठा त्रिकोण आणि हा ए डी सी त्रिकोण यांचा विचार करू. आता ए बी सीचा पाया काय? मोठा त्रिकोण जो ए बी सी आहे त्याचा पाया बी सी आहे आणि ए डी सी जो हा रंग दिलेला जो त्रिकोण आहे हा अर्धा ए डी सी याचा पाया काय डी सी. म्हणजे पाया समान नाही आहे कारण मोठ्या त्रिकोणाचा बी सी आहे, एका त्रिकोणाचा डी सी. आता उंची चेक करा. ए बी सीची उंची ए पासून मोजणार जी आहे ए डी. वरचा जो ए बी सी त्रिकोण आहे मोठा त्याची उंची ए पासून मोजणार जी आहे ए डी. आणि ए डी सी जो त्रिकोण आहे हा रंग दिलेला त्याची उंची पण ए पासून मोजणार ए डी. म्हणजे दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय येणार? पाया भागिले पाया. मग ए डी सीचा पाया काय? सॉरी, पहिला वरती ए बी सीचा पाया लिहा बी सी आणि खाली ए डी सीचा पाया लिहा डी सी, बी सी भागिले डी सी. ठीक आहे, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. ठीक आहे, आता ए डी सी छेद पी क्यू सी. ए डी सी कुठला? हा बघा रंग दिलेला. आणि पी क्यू सी कुठला? पी क्यू सी हा दुसरा, हा त्रिकोण पी क्यू सी हा त्रिकोण. आता ए डी सीचा पाया काय? डी सी आणि पी क्यू सीचा पाया काय? क्यू सी. पाया समान नाही. आता ए डी सीची उंची ए डी आणि हा जो पी क्यू सीची उंची काय बाबा? हा जो त्रिकोण तुमचा एवढा पी क्यू सी येतोय याची उंची काय आली? पी क्यू. दोघांचा पाया पण समान नाही, उंची पण समान नाही. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय लिहा? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची.
मग त्याच्यामध्ये एडीसीचा पाया काय बाबा, एडीसीचा पाया डीसी आणि उंची एडी, मग इथे लिहा डीसी गुणिले एडी, पी वाटतं ना तो, डीसी गुणिले एडी भागिले पीक्यूसी जो त्रिकोण आहे त्याचा पाया क्यूसी गुणिले उंची पीक्यू, क्यूसी गुणिले पीक्यू बरं का, पाया क्यूसी गुणिले उंची पीक्यू. इथं काय लिहिणार गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म आहे हा, जो आपण पहिला गुणधर्म बघितला या पुस्तकातला. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणून इथे लिहिणार दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. ठीक आहे, गुणधर्म. तर साधारणपणे अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो बघू शकतो. तर मी थोडासा बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, यस. तर मित्रांनो अशा प्रकारे सराव संच 1.1 आपला झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 ला सुरुवात करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सगळ्यांना, धन्यवाद.